नवनाथ भक्तिसार अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीशा रुक्मिणीवरा आदिपुरुषा पुंडलिकवरदा पुंडलिकाक्षा सर्व साक्षी जाणता तू। हे जगतपालका जगन्नायका ब्रह्मांडावरी यादव कुळटिळका आता भक्तिसारी दीपिका ग्रंथात दृष्टी मिरवावी। मागिले अध्याय सिद्ध साधन श्री मच्छिंद्रनाथा आले घडून उपरांतिक भस्मदान सरस्वती ते तेने केले केले परी दैवहत तिने टाकिले गोमहित परी फार टकले अदैववंत अतिहीन प्रारब्धी घर पुसत लाभ आला तो निर्दैवपणे पदी लोटिला की पुढे माणूस येता वहिला अंध होय आवडीने की अवचटला धला चिंतामणे तो आवडे गोवे गोफणे की खडा म्हणून देतो झोकोणे कृषी शेती टाकीतसे की अवचटला दता पियुष घट विषक म्हणून करी वीट ते विप्रजाया अदैव पाठ नाडलेसे सर्वस्वी सहज काननी फिरता फिरता जावोनी बैसे कल्पतरू खालता परिदैव इच्छे भूत खाईला तन्याये नाडली की कामधेनु ग्रही आली ती बाहेर बळेची दवडिली तन्याये परिधाली नाडलिसे सर्वस्वे किंवा बाण ढाळिता खेळीमेळी निधान लादला हस्तकमळी तो गार म्हणून सांडिला जळी महाडोही निर्दैवे की सहजा तुडे हाती परिस खापर म्हणून टाके तसे त्यास की घरी आला राजहंस वायस म्हणून दवडिला की हार देऊ देव उदित परी त्यासी भासले परमभूत तन्याये विप्रकांतेस घडून आले महाराजा एकीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करोने सेतु बंधा येतो रामेश्वर दर्शनी तो श्वेती एवनी करी स्नान अवचट देखिला वायुनंदन क्लेश शरीरा जरा व्यापून सान शरीरी बैसला तया संधीत मेघवर्षाव करिता झाला सहज स्वभाव दरडी उकरुणे गुहायास्तव करिता झाला मारुती वरुणी वर्षाव पर्जन्य करीत एरू इकडे दरडी उकरीत ते पाहुणे मच्छिंद्रनाथ विस्मया ते पावले पावला परी हटकोनी बोलत म्हणे मरकटा तू मूर्ख बहुत आता करिसी सदन निश्चित स्वशरीर रक्षावया पर्जन्य वर्षे विशाळ धार यात कधी करसील हर जैसे तस्करी लुटल्यावर दीपा तेल भरितसे की बाईल गेलिया झोपा केला तैसा न्याय घडोनी आला की स्वसदनाते पावक लागला कूप खनी विजवावया की ग्रीवे पडिता कळफास मग वाचिता होय अमर स्तोत्रास की परमपीडिता त्रशार्तास कूप खणू म्हणतसे की हृदयी पेटला जठरानळ कामधेनुने इच्छिती फळ की मेघ ओसरल्या बीजे रसाळ महिला घी पेरितसे तन्याये पर्जन्य काळ सदन करसी उतावीळ तस्मात मूर्ख मर्कट वाचाळ मिरवू आलासी पुढारा ऐसे ऐकुनी वायुनंदन म्हणे चतुर आहेस कोण एरू म्हणे जती पूर्ण मच्छिंद्र ऐसे मज म्हणती एरू म्हणे तू तेजती कोणे अर्थी लोक म्हणती नाथ म्हणे प्रतापशक्ती आहे म्हणून वदतात यावरी बोले वायुसूत आम्ही ऐकितो जती हनुमंत तुम्ही नूतन जती महित एकाएकी उदेला तरी आता असो कैसे मी मारुतीच्या शेजारास भावे राहुणी एक वेळेस वरिले आहे महाराजा तेही कला सहस्रांशी माते लादली महापरेशी ते तुझ दावितो या समयासी तया पासावजे प्राप्त झाली तरी त्या कळेचे निवारण करोनी दावी मज कारण ना तरी जती ऐसे नाम सोडून या जाई का यावरी बोले मच्छिंद्रनाथ कोणती कळा ती दावी माते तिचे निवारण श्री गुरुनाथ करी जाण निश्चये जैसा श्रीराम असता शयनी पाहे मारुती वृक्षावरुणी नाना पर्वत टाके उचलुनी राम शरीरा योजनिया परी रामेन सोडिता शयन सज्ज करुणी चापवान सकळ पर्वताकार निवारण करीतो तन्याये श्री गुरुराज सकळ आरती पुरविल चोज सकळ ब्रह्मांडांचे ओझे नखागरी धरील तो तेथे तुझी मरकटा कथा किती असे दावी आता फार करसिली पाषंडता झोकशील कवळीने तरी आता का करीसी उशीर दावी चमत्कार ऐसे कथा वायुकुमार पूर्ण चित्ती शोभला उड्डाण करुणी जाये कांता ते घरी भीमरूपता न कळता त्या ते सात पर्वता उचलोनिया फेकिले नभमंडपी ढगा समान पर्वत येतसे पंथी गगन ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणतसे वात प्रेरक मंत्रशक्ती वाटेत कोंदरी पर्वती तो एरीकडे आणि मारुती दुसरा पर्वत फेकितसे तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा पाचवा शतानुशत मग एकची मंत्रे करुणी वात ठाईंचे ठाई रोधिला
जैसे कंदुक बाळ खेळती मध्ये अटकता परते पंथी, तन्याय झाला पर्वती ठाईच्या ठाई जाती ते. एरीकडे वायुनंदन पर्वत परतता दृष्टी पाहुण, पूर्ण क्षोभला जे विकृशान महाप्रळय काळींचा. मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलणे बाहुमस्तकी अर्पुण, फेकावा तो मच्छिद्रनाथाने निज दृष्टीने देखिला. मग अब्धी उदक घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून सबळ झुगारोणी पाणी वायुनंदन सिंचिला. तेने भरोने शरीरी वात चलनवर्ण सर्व सांडित, ऊर्ध्व झाले दोन्ही हात मौळी पर्वत राहिला. मग ते जैसी स्तंभावरी रचिली म्हणती द्वारकापुरी, ते बी मारुती शिरावरी पर्वता ते मिरवितसे. खाली टाकावया न चले बळ, जे बी विरला हस्तविकळ, पदी चालावया ही बळ काही एक न चाले. ते पाहुनिया दीनबाळ हृदय कवळी तातानिल, मग प्रत्यक्ष होऊन रसाळ सोडी सोडी बळाते. ते अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ पुन्हा प्रेरला मंत्रवात, मग माऊळींचा उतरोणी पर्वत ठाईंचे ठाई ठेवितसे. मग चलन वर्ण वात शक्ती संगीत झाली देहस्थिती, मग समीप येऊन नाथाप्रती धन्य धन्य म्हणतसे. यावरी बोलता झाला निळ, बा मारुती तुझे नचले बळ, तुझ मज अतिनिर्बळ बांधून केले सिद्धाणे. जेने तुझिया बापा बांधिले त्याशी तुझे भय काय आले, त्याचे आचरण तैसे झाले भक्तिशक्ती अघटित. म्हणसे सिद्धाची मंत्रस्थिती अघटित असे वदता उक्ती, तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात. एतुल्या 5 शक्ती क्रियावंतासी, सकळ देवता होती त्या दासी. ऐसे ऐकोने अंजनी सुतासी परमानंद मिरबला. या उपरांतिक मच्छिंद्रनाथ मारुत मारुती यांच्या चरणी लागत, म्हणे येथून तुमचे सख्य उचित मज भरती असो का. मग प्रसन्न चित्ती समीर मारुती म्हणती बारे त्वत्कार्यार्थी, आम्ही वेंचोनी आपुली शक्ती सुख संपत्ती तुझ देऊ. जैसे दानवांच्या काजा कवी महाराज उष्णावर्ते ओजा, तेवी त्वत्कार्यार्थ भोजा शक्ती आपुली वेचू आम्ही. की सागरी टिटवी अंड्याकरिता आपुल्या शक्ती झाला वेचिता, तेवी महाराजा त्वत्कार्यार्था शक्ती आपुली वेचुकी. की विधीच्या संकटांत विष्णू मत्स्यावतार घेत, त्यान्याये त्वत्कार्यार्थ शक्ती आपुली वेचुकी. की अवश्य ऋषींचे शाप पृष्टी स्वये विष्णू झाला कष्टी, तन्याये तुझसाठी शक्ती आपुली वेचुकी. की रामाच्या उपयोगासी कपी गेले सीता शुद्धीशी, तन्याये तुझी शक्ती आपुली वेचुकी. ऐसे वरद वाग रत्न ओपुनी प्रीती वायुनंदन, म्हणते बारे तीर्थागमन जती नाम मिरविका. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, जती माने होईन विख्यात, परी एक कल्पना उदेली चित्तात, त्या भ्रांती ते निवटी का. एरू म्हणे कल्पना कोणती उदेली कामना तुझे चित्ती, नाथ म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जाणसी. ऐसी सर्वज्ञ सोने नीती विवाद केला कामजप्रती, आणि भेटी झाली नागाश्वत्थी तुझी माझी पूर्वीच. ते शाबरी विद्येचे कवित्व करवोनी वर दिला त्यात, ऐसे असूनी सकया माहीत रळी व्यर्थ का केली. यावरी बोले वायुनंदन, बा तू करिता श्वेती स्नान, तेव्हा तू ते ओळखून तुझ पासी मी आलो. तू कवी नारायणाचा अवतार जननी भेदिले मच्छोदर, हे माहीत परिकल्पनेवर चित्त काही उदेले. की नागपत्री अश्वत्थासी वर ओपिला देवे तुझपासी, परी त्या सद्विद्येचे सामर्थ्यासी पाहू ऐसे वाटले. यावरी पुढे कार्य अनिक पडले तू ते लौकिक, तेथे टिकाव धरणे कौतुक म्हणून शोध शोधिला. तरी वा आता इथोनी गमन श्रीराज्याशी करावे मज लक्षण, तेथे नातळे पुरुष प्रवेश पूर्ण परत्र भुवनी तो पावे. बारे झाले तुझे दर्शन तुझसी आहे माझे कारण, मज मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हाते होईल. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, कैसा झाला सिरुनी व्यक्त सर्व कामाते वायुसुत सांगोपांग निरोपी. एरू म्हणे योग द्रुमा रामाचे घडले दास्याम्हा, सीता शुद्धी पाहुणे युगमा लंकापती मारविला. तै सीता घेऊन अयोध्ये जाता, परी सीतेच्या कामना वेधली चित्ता, आहे दासत्व मारुती करिता महिलागी हा एक. तरी हा असो बा संपूर्ण संपन्न कांता धन सूत एक सदन, जरी वितुळे सुख संसारी साधन कांते मागे होतसे. तरी या मारुतीशी कांता करुण भोगवू सर्व सुख संपन्न, परिब्रह्मचारी मम भाषण मान्य करील की नाही.
तरी या ते वचने गोवन गृहस्थाश्रमी करावा वायुनंदन. ऐसे सीतेने कल्पन पाचारिल्या महाते. जवळी बैसोनिया स्नेहाने स्वकरे मग मुख कुरवाळोन. म्हणे बा मारुती तू धन्य तिही लोकी अससी पै. तरी बा माझे एक मागणे देशील तरी उत्तम मानिन. यावरी तोही नकार मजला गुण देणार नाही सहसाही. उदार वेचिती आपुला प्राण परी न कारण देती वाचे करून. शिबिरायाने कपोता कारणे मास दिदले रतिती. पाहे स्त्रियाळ उदार कीर्ती बाळ दिदले याच काहाती. तन्याये त्याच पंक्ती तूही अस्सी कपिंद्रा. ऐसे ऐकता जननी वचन परमतोषला वायुनंदन. म्हणे माय ओ कामना कोण उदित करी देईन मी. एरी म्हणे करतल भाष देसी आपुल्या सद्भावास. तरी मम कामनेचे हौस दृश्य करीन तुझ बारे. मग करी करव पोणे शेवटी म्हणे मागाल ते कामना होती. ते मी देवोने चित्तसंतुष्टी मिरविन जननीये. एरी म्हणे मम कामना तुवा आचरावे गृहस्थाश्रमा. कांता करुणे संसार उगमा सर्व सुख भोगावे. ऐसी ऐकता वागवटी सप्रेम खोचला आपुल्या पोटी. म्लानवदन चित्त हिंपुटी परम संकटी पडियेला. मग न देता मातेसी काही उत्तर येऊनी बैसला रामासमोर. परी चित्तवृत्ती कोमित मुखचंद्र श्री रघुत्तमे पाहिला. मग जवळी पाचारणे हृदयी धरीत आली दयाळाई. म्हणे बारे तुझा व्यर्थ केवी मुखचंद्र वाळला. मग प्रांजळी सर्व कथन श्रीरामा ते निवेदून. नेत्री अश्रुम्लान वदन मी करून या बसलो. पर्यंत साक्ष रघुकुळ टिळक म्हणे बाया न माने दुःख. स्त्री राज्याच्या स्त्रिया सकळीक कांता सती तुझ्याची. तरी बायाचे ऐक कथन कृतत्रेत्र द्वापार कलिपूर्ण. याचो हो युगाते म्हणती निपुण चौकोडी एकही असे. तरी बा ऐशा चौकड्या किती 396 बोलती मिती. तू ते मातेचो हो चौकड्याप्रती जन्मा येणे आहेची. मी 99वा रामक्षिती तू ही 99वा मारुती. आणि लंकाधीश याच नीती 99वा असे की. यावरी 14 चौकड्यांचे राज्य रावण करील ऐसे बोलणे वचन. परी 14 अंकींचा आकडा मागून आखनेला विधीने तो. मग उरला वरील 1/4 तितुक्या चौकड्या राज्य करीत. परी सांगावया कारण द्यात आपण मारून येत असे. मग आल्यावरी स्त्री राज्यात जाणे लागे मारुती तू ते. तरी बाबाळी तुझी निश्चित आली आहे ती भोगिका. ऐसे म्हणता श्रीराम वहिला. मग म्या त्या ते प्रश्न केला की दृढ कासोटी आहे मजला भेटी केवी कामरती. मग राम म्हणे बा ऊर्ध्वरेती आजपासून असे मारुती. तयाच्या भुभुकारे श्वाससंगती गरोदर होती त्या स्त्रिया. तरी तू सकळ संशय सांडून शैल्यदेशी करी गमन. तुझे ब्रह्मचारी पण ढळत नाही महाराजा. आईशी वार्ता होता निश्चिती. मग म्या स्वीकारिले शैल्यदेशाप्रती. यावरी तेही स्त्रिया नृपती मेनका नामे विराजली. ती ते पृथ्वीची देशवार्ता ऐकी व झाली की पुरुषकांता. देशोदेशी उभयता रमत आले स्वइच्छे. देवदानव मानवा सहित पशु पक्षी नागजात सकळ स्त्री पुरुष उभयता इंद्रिय सुखे सुखावती. कामरथी मंथनाकार रतीसी अर्पिती कामी कणर. ऐसा जाणोने मनी विचार परमचित्ती क्षोभली. मग तिने मांडिले अनुष्ठान मना माझी कामवरुण. की प्रत्यक्ष होऊनी वायुनंदन रतिरत्न अर्पुत्या. ऐसा कामवरुणी चित्ती बैसली से दृढपा तपापरती. मासा तोडून यज्ञ कुंडिया होती मम नामी अर्पितसे. ऐसे लोटले 12 वर्ष सकळ आटिले शरीर मांस. मग ती पाहुणे अतिकृश प्रसन्न झालो मी तिथे. परी तिथे होता माझी भेटी पदी मौळी घालो निमिठी. म्हणे अर्थ जो उद्भवला पोटी तो सिद्ध की महाराजा. मग मी विचारता झालो तिथे की कवन कामना सरिता भरिते. मज सांगुनी अर्थ रसाते सुख समुद्रा मेळवी. ऐसे ऐकता वचनोत्तर म्हणे महाराजा वायुकुमर. तुझे निस्त्रिया गर्भिणी समग्र होऊनी मिरविती महाराजा. तरी तू सकळांचा प्राणेश्वर स्मरा ओपी भुभुकार. तरी ते नादे रतिनार सुख पावे सकळासी. तरी नाद बुंदा सुखासना मैथुन रती धरी कामना. हे मार्ग सकळ देश कारणा स्वर्ग मृत्यू पाताळी. तरी का कर्म आमुचेचे ओखट स्वप्नी दिसेना ऐसा पाठ. तरी तो स्वामी आमुचा लोट ते सुका महामिरविका. ऐसे वदता स्त्रिया भूषणी मग मी बोलिलो ते लागुनी. की ऊर्ध्वरेता जन्मा होणे दृढ कासोटी विराजिलो. जेथे उदय झालो जठरी अंजनी ते उदरा दृढ कौपिनी. माते प्राप्त शुभाने कनका
सोटी ती असे. तस्मात दृढ इंद्रिया संपत्ती ढाळे लागले भांडार ग्रंथी तेने इंद्रिय व्यवहार शक्ती जगा माझी मिरवेना म्हणून कामा ऊर्ध्वगमन श्वासोक्त रतिकामक द्रुम तुम्हा स्त्रियांचा रतिश्रम शांततेने पावतसे तरी तत्पाचा श्रमध्वजा मच्छिंद्र नगरी विराजवोजा ते चित्तदैव रतिकाजा कामभक्ती तुष्टेल म्हणून मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कविनारायण त्वत्पाच्या कामी बैसून फलद्रुम होईल की ऐसे बोलणी तीर्थावती तुष्ट केली सकामार्थी तरी तू जावणी मनोरथी तुष्ट करी महाराजा एरू म्हणे ऊर्ध्वरेता माते कार्य हे निरूपिता तरी ब्रह्मचर्य तो समूळ व्रता आचविले जाईल मी तो उदास कामशक्ती नो हे म्हणतील नाथपंथी जती नामे जगविख्याती जगा माझी मिरवेलो तरी ऐशी कुकर्म राहटी माते घडून येता जेटी मग वाग्देवता निंदा दिवटी एवणी जगी मिरवेलो यावरी अनेक सिद्ध जगी नाथपंथी आहेत योगी तेही योगपंथे ते प्रसंगी विटाळ माझा करतील एवं स्त्रीसंग अश्लाघ्य फार अपकीर्तीचे दृढ भांडार सर्व विनाशे मोहनास्त्र स्वीकारावे हे वाटेना स्त्रिया संगे बहुनाडले अपकीर्ती जगी मिरविले आणि सर्व सुकृता आचवले रिते पोते ते वाताचे पाहे अमरेंद्र झाला भग्न चंद्र मिरवला कलंके करुण समूळ राज्य विनाश रावण स्त्रीलोभे नाडला तो विधी सुताची ब्रह्म कासोटी तीही क्षणमात्रे झाली सुटी 60 पोरे निर्मणी पोटी दैन्य भाजावर येली याची नीती तदा तात अकर्म प्रवाही कन्येरत विधी ऐसे नामोचित अविधीपणे बुडविले पहा तपितो त्र्यंबक तपिया माझी असे अर्क परी कामदरी असतोदक बिल्ली निउदधी लुब्धला तन्याय तेजोपेटी कामरंभेच्या करोनी पोटी आचवोनी तप घे नरोटी तन्यायची मिरवितसे ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला याची नीती वदसी मदल मला तरी वन्नी कामदरीला व्याघ्रभयानंद विसी ऐसे ऐकोने मच्छंद्र वचन म्हणे बारे योगद्रुमन ही अनादी राहटी पूर्ण भोगभोगिता निर्दोष जैसे रामे मजला कथिले 99 मारुती असे बदले तन्याये तुम्ही भले 99 सजी तू तरी अनादी राहटी भोगिता झाला भामिनी 20 कोटी मौनीनाथ येऊने पोटी कीर्ती अर्क मिरवेल तव तात तो उपरीचर वसू तो तव उदरी येईल वसू कीर्ती ते मही प्रकाशो महाप्रचंड मिरवेल ऐसे सांगुनी वायुसुत प्रसन्न केले चित्तदैवत मग वर प्रदानवाणे रुकारवंत मच्छिद्रनाथा देतसे जैसे शुक्रे अमित्रसूता प्रसन्न होणे चित्तसविता देवोनी मंत्र संजीवनी अर्था प्रभू लागी मिरवला तेवी अमित्र कुळजा राज्य स्थापिले भक्ती काजा नेनो विभीषण शत्रु अनुजा केला सरता चिरंजीव तन्याये घातक वसू नेनोने कामशरापासू रुकारते समयासू अंजनी सुतपै केला मग करुणी नमना नमन अवश्यपणे करिता गमन अदृश्य पाहुणी वायुनंदन मच्छिंद्रनाथ चालेला सहज चालेला महीपाटी आरती हिंगळा द्यावा भेटी ऐसे गमने तया वाटी एवोनिया पोचला तव ते शक्तिद्वारे रक्षक अस्ति दक्षाचारी अष्टभैरव क्रांत संगरी जिंकू पाहती कृतांता आणि शतकोटी चामुंडा शंकिनी डंकिनी प्रचंडा त्याही तीव्र ब्रह्मांडा ग्रासू पाहती कृतांतपणी यावरी अर्णव बहु कर्कश नाना पर्वत विशेष त्यात व्याघ्रादी सावजेरीस येऊ येऊ म्हणताती म्हणे ते अर्णव सहज बोली परी नो हे कृतांताची वैसे पाली की पूर्वी दानवांनी आणून ठेविली भये माया त्या ठाई की ते अर्णव पाहता सहज तैची दैवतांचे तेज विरुणे जाय मोडे माझ नको नको म्हणवणे कंटकवन जाडिया संधी भयानक सावजे अपार मांधी पाहता क्षणी कामना बुद्धी विरोणे जाय तत्काळ तेथे न पावे वायुनंदन परम भयभीत मन कृतांत पत्नीचे कारण भक्षील म्हणून पळतसे आयसो ऐशी वात गोष्टी मित्र उदेल परमपाठी की येते संचरता रश्मी दाटी ग्रासील मग काय करू येऊन ते परी कारण पाहता रश्मी संचारून देई सविता असो ऐशी कारण वार्ता संकट भयाचे स्थान चित्ता ते
तेथे सिद्धमुनी राव संचरेल आपुल्या प्रतापे गौरव ती कथा रसज्ञ ज्ञानदेव श्री गुरु माझा वदेल की तरी स्मृती ठेवून हेत प्राशन करा कथामृत मग भव रोगाचे अपार भरिते दुःख क्लेश नांदेना हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरेल चित्ताची काळजी मुळी होणी जैसे वृश्चिक दंशा लागुने विषवो शोषी महाराजा तरी होणे सद्विवेक सांडा कुटीलपणे तर्क निंदा दोष विघ्न वातुक सेवू नका सहसाही निंदा शक्ती परम पापिनी अतिरंजक नीच वदनी परियामुचे माय बहिणी पवित्र करिला मुते जो या निंदेसी प्रतिपाळील तो सखा अद्भुतामुचा स्नेही विपुळ पातकमळाचे क्षाल न करील वारंवार इच्छितसे धुंडीसुत नरहरवंशी मालो स्नेह करी निंदकासी बहुत आयुष्य इच्छित्या मानवासी उपकारी म्हणून तरी असो आदर स्रोती तुम्ही न बैसावे तया पंगती मालू तुम्हा ते हीच विनंती वारंवार करीतसे स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसुत भाविक चतुर तृतीयाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।